इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। भाभी हे पुसून पाहिजे। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 86 बघतोय। अधर्मद्रव्याचं वर्णन सांगतात। जह हवदि धम्मदव्वं तहतं जाणेह दव्वमदमखं ठिदिकिरियाजुत्ताणं कारणभूतं तु पुढवीव। काय सांगितलं? ज्याप्रमाणे धर्मद्रव्य आहे त्याचप्रमाणे अधर्म नावाचे द्रव्यही जाणा, परंतु ते गतिपरिणतीस कारण नाही, तर स्थितिक्रियाशील जीवपुद्गलांना पृथ्वीप्रमाणे स्थितीला कारणभूत आहे, अर्थात निमित्तभूत आहे। म्हणजे सांगतात की जसं स्थितिक्रियेला पृथ्वी कारण आहे, म्हणजे कोणाला थांबायचं असेल तर पृथ्वी ही मदत करणारी आहे, तसंच अधर्मद्रव्य सुद्धा स्थितीला कारण आहे। जयसेनाचार्यांची टीका बघत होतो का झाली होती टीका? झाली होती टीका। ही काय सांगितलं होतं? शुद्धात्म स्वरूपामध्ये जी स्थिती त्याचं निश्चयाने उपादान कारण बघितलं होतं काल आपण। स्वरूपामध्ये स्थिती होण्याचं निश्चय कारण काय आहे? वितराग स्वसंवेदन, वितराग निर्विकल्प स्वसंवेदन हे निश्चय कारण, अंतरंग कारण आहे। आणि व्यवहाराने काय आहे कारण? तर अरिहंत सिद्ध परमेष्ठींचं गुणस्मरण, त्याच्याद्वारे जीव स्वभावाकडे येतो, स्वभावामध्ये स्थित राहू शकतो। म्हणून व्यवहारामध्ये परमेष्ठींचं अवलंबन आहे, पण निश्चयाने काय सांगितलं? स्वसंवेदनच कारण आहे। म्हणजे म्हणून म्हटलं ना की जेव्हा परमेष्ठींचं अवलंबन आहे त्या तिथं पुण्य आहे, शुभभाव आहेत, आणि जिथं स्वसंवेदन आहे, निर्विकल्प अनुभव आहे, तिथं शुद्धात्मानुभव आहे किंवा पुण्यपापाचा निरोध आहे। म्हणून पुण्याचा संचय करायचा आहे म्हणून धर्म करू नका, म्हणून धर्माच्या निकट येऊ नका हे सांगितलं। तर काय करा? पुण्याचा देखील मला नाश करायचा आहे हे भाव असायला पाहिजेत। तर सांगितलं की व्यवहाराने अरिहंत सिद्ध परमेष्ठींचं गुणस्मरण हे व्यवहार कारण आहे। त्याप्रमाणे जीवपुद्गलांच्या गमना स्थितीमध्ये स्वकीय कारण काय आहे? उपादान कारण। काय कारण? मोक्षाला जाताना पुण्य हे सहकारी कारण आहे का अभावरूप कारण आहे? हो, अभावरूप कारण आहे, अभावरूपच आहे। जरी सहकारी म्हणताय तरी सुद्धा जोपर्यंत ते शुभापर्यंत जात नाही तोपर्यंत, शुद्धापर्यंत शुद्धापर्यंत जात नाही तोपर्यंत पुण्य सहकारी आहे। पण त्या पुढे गेल्यावर म्हणजे जोपर्यंत शुभाला सोडत नाही तोपर्यंत शुद्धात जाऊ शकत नाही। म्हणून शुभ हे जरी म्हणलं की सहकारी आहे तरी सुद्धा कोणाच्या अपेक्षेने? जो भोगामध्ये रमलाय, जो व्यसनाच्या अधीन झालाय, किंवा जो संसारामध्येच आसक्त आहे, अशा जीवांसाठी सांगितलं पुण्य कर। मग महाराजांनी काय सांगितलं याच्यावर? म्हणले ज्याला संसाराची रुची आहे फार आणि त्याला प्रवचनला येऊ वाटत नाही किंवा काय असं मंदिरात जाऊ वाटत नाही, त्याला सांगितलं तू ये बाबा ऐकायला, तो म्हणतो नाही वेळ, काय सकाळपासून आमची कामं चालू असतात। म्हणजे म्हणले महाराजजी की पेपर वाचायला तुम्हाला वेळ असतो, पण तुम्ही प्रवचनाला यायला नाही म्हणता। मग पेपर तुमच्याकडे दिवसभर आहे की हो, दुकानात बसून 2 पेपर वाचू शकता, पण
प्रवचनाचं कुठं टाईम आहे आपल्याला. आत्ता एक ऑनलाईन चालू झालं आहे. महाराजांच्या वेळेस काय होतं, म्हणजे महाराजांची अशी कळकळ की चालू असताना तुम्हाला मिळतंय तर मिळवा. त्यांची द्यायची इच्छा. हां, नळाला पाणी आहे तोपर्यंत, त्या म्हशीला दूध आहे तोपर्यंत त्याचं भोग घ्या. त्याच्यानंतर सुकल्यावर काय म्हणायचं, पाणी गेल्यावर किंवा ती म्हैस आटल्यावर मग मला खवा खायचं तर मिळणार नाही. म्हणून त्याच्यावर एक उदाहरण दिलं महाराजांनी. म्हटले ठीक आहे, तुला टी व्ही बघायला आवडतो, तुला पिक्चर बघायला आवडतो, तर म्हणले मी पण पिक्चर दाखवतो म्हणले म्हणजे मंदिरमध्ये. तर महाराज म्हणले एवढं भारी सांगितले ना एक वाक्य. म्हणले तुमच्याकडे असतील म्हणले सगळे गाणे नाच वगैरे. म्हणले इथं पण चालू आहे म्हणले मंदिरात प्रवचन. म्हणजे काय म्हणले तू जेव्हा मैं जेव्हा. मग त्या समोरच्याने विचारलं भोगी माणसाने, म्हणले असलं कुठं काय आहे तुमच्याजवळ प्रवचनामध्ये, तू जेव्हा मैं जेव्हा काय हो सांगा. काय डोकं महाराजांचं जबरदस्त ज्ञान. मी 2 मिनिटं विचार केले काय. तू पण जीव चिरतरुण आहे, मी पण जीव चिरतरुण. नाही तसं नाही. तू जेव्हा मैं जेव्हा एकातच घालायचं, एकाच द्रव्यात. तो 2 द्रव्यात नाही. कोण दोघं. नाही माझ्या द्रव्यातच. तू जेव्हा मैं जेव्हा. असं सांगितलं. कसं पर्याय ध्रुव आणि पर्याय दोन्ही पण. कसं लावलं तिथं महाराजांनी सांगितलं की आता तुम्हाला सगळं सुचायलंय. बरं सांगा बघू महाराजांनी संच्या आधी. महाराजांनी सांगितलं, म्हणले ध्रुव आत्मा कसा आहे हो, चिरतरुण आहे. आत्म्याला कधी बालपण नाही, वृद्धपण नाही, म्हातारपण नाही, काय नाही. अर्यंत कधी असतात तो, काय बालक आहेत का म्हातारे आहेत, काय असे सडपातळ आहेत काटकुळे किंवा काय असं छोटे आहेत रोगी आहेत, असं काहीच नाही आहे. मग आत्मस्वभाव तसा आहे, कसा चिरतरुण आहे. मग म्हणून सांगितलं की अशा चिरतरुण आत्म्याला तुम्ही जेव्हा विषय करणार, त्या पर्यायामध्ये तो आत्मा झळकणार, तर ती पर्याय सुद्धा प्रसन्न, काय म्हणायचं, जोशफुल. जसं तरुणाचं लक्षण तुम्ही करता तसं त्याच्यामध्ये उमेद आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये एक आनंद आहे, एक काय म्हणायचं, एक त्याच्यामध्ये वेगळी पॉवर आहे. मग तसं म्हणले की ती पर्याय सुद्धा तरुण म्हणली गेली. म्हणून महाराजांनी सांगितलं की या मंदिरात या, शास्त्राला या, तर तुम्ही चिरतरुण होताल. कसं असं थोडंसं चिंतन आपल्याला काहीतरी मिळालं तर वेगळी शक्ती येते हो. म्हणजे स्वभावाचं भान आल्यानंतर प्रत्येक पर्याय चिरतरुण होणार. बरोबर. जेव्हा तरुण स्वभावाचा विचार येईल त्यावेळेस ती पर्याय चिरतरुण झालेली असेल. म्हणून त्या पर्यायात वेगळा आनंद भोगतो तो जीव. म्हणून सांगायला ज्याला तरुण व्हायचंय ना त्यांनी शास्त्राला या. कसं तारुण्य मिळणार आहे तुम्हाला हो. जिथं भोगात जाणार ना, याच्या बरोबर उलट आहे. भोगामध्ये जाणारा जीव कितीही लहान असू दे, कितीही शरीराने तंदुरुस्त असू दे, तरुण असू दे, तो नियमाने भोगी जीव हा रोगी म्हणला जातो. तो त्याला लवकर म्हातारपण येतं म्हटलं जातं. घेतलं होतं आपण एकदा हे विषय की जो भोगी आहे त्याला लवकर वृद्धत्व येतं. कारण भोगामध्ये आसक्त आहे तर आपली शक्ती सगळी तिकडं घालवतोय 5 इंद्रियांच्या मागं. कमी खातो तो जास्त जगतो, तो निरोगी राहतो. आणि जो जास्त खातो तो समजून घ्या. कशासाठी सांगितलं तर महाराजांना हे सांगायचं होतं की तुम्ही त्या अशुभामध्ये, त्या पापामध्ये रमताय, तर तुम्हाला सांगितलं बाबांनो पुण्य करा, देवळात या, शास्त्र ऐका, असं सांगितलं महाराजजींनी. पण पुण्य कुठंपर्यंत हो. जो पुण्यालाच धरून बसला, नाही मला व्रतपूजा उपासच करायचंय, मला दान दया पूजा हेच करायचंय, त्याला सांगितलं पुढं सरक. मग एका मनुष्याला विचारलं की म्हणले धर्म करतो का. तो म्हणला की म्हणला मी किती वर्ष झाले, 35-40 वर्ष झाले धर्मामध्ये आहे. मग महाराजांनी विचारलं काय तुला वस्तुव्यवस्था समजली का. म्हणला मी करतो, म्हणला भरपूर व्रत उपास संयम करतो, परत सारखं विधान पूजा असं करतो.
म्हणला स्वाध्याय करतो का, महाराजांनी विचारलं. तो म्हणला की हां थोडंफार वाचतो म्हणला, लय काय मला त्यातलं कळत नाही. मग महाराज म्हणले तुला वस्तुव्यवस्था माहीत नाही, तुला स्वाध्यायामध्ये रस नाही, तुला आत्म्याचा अनुभव कसा येणार, आत्म्याचा आनंद तू कसा भोगणार. आणि ज्याला आत्मानंदच माहीत नाही आहे तो धर्म काय केला त्यांनी. म्हणजे 25-40 वर्ष काय म्हणायचो, झिरो. म्हणजे आपलं त्याच्यामध्ये किती उपयोग, किती फायदा झाला त्याचा, आपल्याला क्रिया झाली फक्त ती. त्यामुळे धर्माची सुरुवातच एकाई जी आहे ती धर्माची अनुभूतीपासूनच सुरू होते हे सांगितलं. म्हणून मला म्हणायचं सांगितलं ना की जो जीव शास्त्र स्वाध्याय करत नाही तर तो अजीव आहे, म्हणजे पुद्गलाप्रमाणेच आहे. शास्त्र स्वाध्याय म्हणजे स्वतःच अनुभवन करत नाही तो जीव, कारण स्वतःच्या आधारानेच जे परिणमन आहे तिथंच चैतन्य आहे. त्याला सोडून बाकी सगळी अचेतनता म्हणली गेली. परत म्हणून अचेतन म्हणलं. म्हणून स्वाध्याय म्हणजे असं घेऊन बसून वाचायचं वगैरे पुस्तक हे नाही. स्व अधिअय, स्वतःच्या आधाराने जी पर्याय परिणमन करू लागली त्याला म्हणायचं स्वाध्याय खरा. म्हणून आम्ही परवा निर्जरा भावनेमध्ये हेच घेतलं होतं प्रकरण की 6 तप घेतले ना, अंतरंग तप. तर त्यामध्ये तुम्ही काय घेता, प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, विसर्ग, ध्यान. काय म्हणायचं, अंतरंग तप आहे हे, याला काय म्हणायचं. मग शुद्धोपयोगाशिवाय तपच नाही हे सांगायचं होतं. म्हणजे जाणणे, स्वाध्याय म्हणजे जाणणे आहे. पुढं वैयावृत्त म्हणजे जाणणे आहे. असं वाटतंय का स्वाध्याय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, असं पुस्तक घेऊन शास्त्र घेऊन बसणे, ऐकणे, वाचणे, ह्याला स्वाध्याय म्हणताय. नक्की स्वाध्याय म्हणजे काय आहे, स्वस्वाध्ययन म्हणजेच जाणणे. एवढंच फक्त छोट्या परिभाषेमध्ये. म्हणून आपल्याला जे आपलं रुळलेलं आहे ना, स्वाध्याय म्हणजे काय ते वेगळं, सगळी परिभाषा आपली शब्दातच अडकलेलो आहोत स्वाध्याय म्हणजे. पण स्वाध्याय खरा जाणणे रूप राहणे हा स्वाध्याय. हेच प्रायश्चित्त आहे, हेच विनय आहे. सगळं त्याच्यावर घटवलं होतं आम्ही. चला आम्ही छडालेमध्ये चाललो आहे आता, पंचास्तिकामध्ये येऊया. म्हणजे पुण्य इथं सांगायचं होतं, जेव्हा अरिहंत सिद्धांचं गुणस्मरण करतो तेव्हा पुण्यामध्ये आहे जीव. आणि हे बहिरंग कारण आहे, निर्विकल्प स्वसंवेदनाचं. म्हणून तुम्ही हां व्यवहार कारण म्हणा, बहिरंग कारण म्हणा, कारण शुभभाव आहेत. स्वसंवेदन हे निश्चय कारण, मग त्याला अरिहंत सिद्ध आदींचं गुणस्मरण व्यवहार कारण. मग त्याप्रमाणे उदाहरण दिलं होतं. त्याप्रमाणे जीव पुद्गलांच्या स्थितीमध्ये निश्चय कारण काय आहे, त्याचं स्वतःच निश्चय कारण. हां निश्चय कारण आपली शक्ती आहे. आणि व्यवहार कारण काय आहे, अनिता काकी व्यवहार कारण काय आहे. अहो तुम्ही आमच्याजवळ बसा की थोडा वेळ. व्यवहार कारण आहे अधर्मद्रव्य. तर त्या अधर्मद्रव्याविषयी थोडं बघायचं होतं ना आज आपल्याला. तर माताजींनी चैतन्य रत्नाकरमध्ये काय घेतलंय, हां अधर्मद्रव्याविषयी थोडं माहिती सांगितली होती, वाचते. जे द्रव्य स्वयं गतिपूर असेल जर चैतन्य रत्नाकर तर 59 पान आहे, 59. जे द्रव्य जे द्रव्य स्वयं गतिपूर्वक स्थिर राहण्यास उद्युक्त अशा जीव व पुद्गलांच्या स्थिर राहण्यास निमित्त मात्र असते त्यास धर्मद्रव्य म्हणतात. हे सामान्य परिभाषा तर माहिती आहे आपल्याला. जसे तापलेल्या उन्हातून प्रवास करणारा प्रवासी एखाद्या डेरेदार वृक्षाची सावली पाहून विश्रांतीसाठी थांबतो, येथे प्रवाशाच्या थांबण्यासाठी ती वृक्षाची सावली निमित्त मात्र असते.
म्हणजे तिथं ती सावली त्यांना थांबवत नाहीये, पण तो थांबला. मग थांबण्यासाठी ती निमित्त मात्र असते. त्या व्याख्येमध्ये गतिपूर्वक या शब्दाची काय गरज आहे? गतिपूर्वक स्थित राहणाऱ्याला असं म्हटलं ना, तर व्याख्येमध्ये गतिपूर्वक हा शब्दाची काय अपेक्षा आहे, का गरज आहे असं विचारतात. काय गरज आहे? ज्यांच्यामध्ये गमनाची स्वयं योग्यता असेल त्यांनाच ते निमित्त पडते. ज्यांच्यामध्ये गमनाची स्वतः योग्यता नाही त्यांना ही धर्म ना धर्मद्रव्य निमित्त नाही होऊ शकत. हा, योग्यता असं नाही, तर जे नुसतं स्थित आहेत त्यांच्या स्थितीमध्ये कोण आहे म्हणजे गतिपूर्वक स्थित राहणाऱ्याला मदत करते आहेच की. बघू त्यांनी काय सांगितलंय. गतिपूर्वक या शब्दाची काय गरज आहे? अधर्मद्रव्य म्हणजे काय? गतिपूर्वक स्थित राहायला जे मदत करतं ते अधर्मद्रव्य असतं. मग त्यांनी विचारलंय गतिपूर्वक या शब्दाचं काय विशेषता, का गरज पडली? गतिपूर्वक शब्दच काढून टाकला तर सदैव स्थिर असणाऱ्या धर्म अधर्म आकाश काल द्रव्याच्याही स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्याच्या निमित्तपणाचा प्रसंग येईल. धर्मद्रव्यासाठी अधर्मद्रव्य करत नाही मदत. आकाशद्रव्यासाठी अधर्मद्रव्य मदत करत नाही. कालद्रव्यासाठी करत नाही. का हो? कारण ते स्थिरच आहेत ना. का? स्थिरच आहेत. हो ना. का? गतिपूर्वक हा, क्रियावती शक्तीचा अभाव आहे ह्या चारी द्रव्यांमध्ये. हे काय तुम्हाला वही आणली मी. काय शुद्ध आहे ना. तर त्यांनी म्हणतात की ज्याच्यामध्ये क्रियावती शक्ती आहेत ना, भलेही ते स्थिर आहेत, काय म्हणायचं, फार काळापर्यंत स्थिर आहेत, तरी सुद्धा त्यांच्या स्थितीमध्ये अधर्मद्रव्य मदत करतं. नाही, थांबा एक मिनिटं. कोण? जीव आणि पुद्गल हे जरी निरंतर स्थित दिसत आहेत, काय एखादं झाड म्हणा, घर म्हणा, हे निरंतर स्थित दिसत आहेत तुम्हाला, पण त्यांच्यामध्ये गतीची योग्यता आहे, क्रियावती शक्ती आहे. त्यामुळे ते कधी का करेनात गती आणि न का करेनात, तरी सुद्धा अधर्मद्रव्य त्यांच्यामध्ये निमित्त आहे, सहकारी कारण आहे स्थितीमध्ये. पण जे हे चार द्रव्य आहेत, कुठले? धर्म अधर्म आकाश आणि काल, ह्यांच्यामध्ये शक्तीच नाही आहे गतीची. त्यामुळे ते भलेही स्थिर असोत किंवा नसोत, नाही आहेत असं नाहीच आहे, पण स्थिर असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अधर्मद्रव्य काय सहकारी आहे असं नाही. काय समजलं? शक्ती नाही ना त्यांच्यामध्ये काय हलण्याची वगैरे, मग गती असणार. गतिपूर्वक स्थित राहणाऱ्यालाच अधर्मद्रव्य मदत करतं. म्हणजे फक्त जीव द्रव्यच असं आहे की त्याला जीव आणि पुद्गल त्यांना म्हणजे गती होऊ शकते, कारण क्रियावती शक्ती आहे त्यांच्यामध्ये. कारण की आपण जीव पुद्गलांनाच म्हणतो गतिपूर्वक स्थित राहण्यासाठी तेच कार्यकारी आहेत, किंवा काय म्हणायचं, त्यांच्यातच ती शक्ती आहे. जर हा शब्द काढून टाकला गतिपूर्वक, तर सदैव स्थिर असणाऱ्या धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आकाशद्रव्य कालद्रव्याच्याही स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्याच्या निमित्तपणाचा प्रसंग येईल, पण असं तर नाही. म्हणजे फक्त अधर्मद्रव्याचं मदत कोणाला आहे हो? जीव आणि पुद्गलाला, ते पण गतिपूर्वक स्थित राहणाऱ्याला आहेच की. सिद्धांमध्ये पण क्रियावती शक्ती त्यांच्यात पण आहेच, त्यामुळे त्यांना सुद्धा, सिद्धांना सुद्धा काय सांगितलं, अधर्मद्रव्य मदत करतं का? आहेच की. तिथपर्यंत जाऊन थांबले तर तिथं थांबण्यामध्ये ते मदत करणारच आहे, नाहीतर ते वर गेले असते अजून. म्हणजे अधर्मद्रव्यांनी मदत केली म्हणून तिथपर्यंत ते थांबलेत. मग इथं विचारलंय शंका की अधर्म म्हणजे पापच ना. अधर्म कशाला म्हणायचो? हां, जरी अधर्माचा अर्थ पाप होतो तरी सुद्धा इथं ती अपेक्षा नाही. अधर्म म्हणजे पाप हा अर्थ येथे अभिप्रेत नाही. येथे अधर्म नावाचे स्वतंत्र द्रव्यच अभिप्रेत आहे. यासच आजचे शास्त्रज्ञ सायंटिस्ट लोक रेस्ट कॉझॅलिटी किंवा गुरुत्वाकर्षण किंवा घर्षण असे म्हणतात.
म्हणजे सगळे अधर्मद्रव्याची नाव आहेत बरं का. काय काय? गुरुत्वाकर्षण, घर्षण आणि रेस्ट कॉझॅलिटी. तेच की, रेस्ट म्हणजे थांबण्यासाठी जे मदत करतं ते, रेस्ट करण्यासाठी कारण, कॉज म्हणतो ना, बिकॉज असं. कॉझॅलिटी म्हणजे त्या रेस्टसाठी जे कारण आहे त्याला म्हणायचं अधर्मद्रव्य. मग ते कसं आहे अधर्मद्रव्य? अखंड आहे, जसं आपण धर्मद्रव्यासाठी वापरलं होतं ना. काय होतं? लोगागासम पुठ्ठम, लोगागासम पुठ्ठम होतं ना शब्द. स्पृष्ट आहे म्हणजे काय म्हटलं होतं? धर्मद्रव्याचे प्रदेश स्पृष्ट आहे. त्याचा अर्थ काय घेतला होता आपण? त्याचे प्रदेश परस्पर असे बद्ध आहेत की खंडित होऊ शकत नाहीत. पूर्ण लोकाकाश प्रमाण आहेत ना, एकच द्रव्य आहे लोकाकाश प्रमाण. धर्मद्रव्य असू दे किंवा अधर्मद्रव्य असू दे, पूर्ण एवढ्या प्रमाण एकच अधर्मद्रव्य आहे, तर त्याचे प्रदेश असंख्यात आहेत. मग ते असंख्यात प्रदेश विखरलेले वेगवेगळे नाही आहेत, अखंड आहेत, म्हणून ते परस्पर स्पृष्ट आहेत असं म्हणलं शब्द. दुसऱ्याला स्पर्श करतात असं नाही, तर त्यांचे प्रदेश स्वतःच असे बद्ध आहेत, असे काय म्हणायचं अखंडित आहेत. ते काय वेगळे वेगळे होऊ शकत नाहीत, निरंतर आहेत म्हणलं. अधर्मद्रव्य अखंड आहे, त्याचे खंड किंवा तुकडे होत नाहीत. तसेच अमूर्तिक असूनही त्याचा आकार लोकाकाशा एवढा असून सदैव लोकाकाशामध्ये व्यापून असते. इथं जर अधर्मद्रव्य अनेक मानले असते तर काय झालं असतं? अधर्मद्रव्य एकच का मानलं, अनेक का नाही मानले? तुमच्या ऊर्ध्व लोकातलं वेगळं, मध्य लोकातलं वेगळं, नारकीन नाही, काय गरज, कशाला? ते स्वयंस्थिर आहे. एकच द्रव्य आहे ना, सगळीकडे व्यापलेलं आहे. का जर असं मानलं असतं काय झालं असतं? तर प्रत्येक प्रदेशावरती वेगवेगळे अधर्मद्रव्य मानलं असतात, तर मग चालणार समजा थांबणार आहे तो काय प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक म्हणजे कसं झालं असतं. मग तुमच्या कालद्रव्याचं आहेच की प्रत्येक वेगवेगळं, ते करतंय ना काम गपचूप. काल अणू किती आहेत? एक आहे का अनेक आहेत? तसं नाही, पण आता जसं की म्हणजे एखादी चाल तिथं थांबण्यासाठी ते हे करतो त्याने सहकारी कारण. मग अनेक असतील तर तिथलं वेगळं इथलं वेगळं असं कशाला? बर, काय हो, काय आपत्ती येईल जर अनेक अधर्म मानले असते तर? वस्तू व्यवस्था बिघडली असते. बर, काय बिघडलं असतं विचारते जयश्रीमा, काय बिघडलं असतं? अधर्म मानला असता, अधर्म माजला असतं, बाकी काय. कशी? हा, बर, काय घेतलं तिथं वाचू आपण एकदा, तोपर्यंत चिंतन करा. अधर्मद्रव्य अखंड आहे, त्याचे खंड तुकडे होत नाहीत. तसेच अमूर्तिक असूनही त्याचा आकार मनुष्याकार समान लोकाकाशा एवढा आहे, सदैव लोकाकाशामध्ये ते व्यापून असते. अधर्मद्रव्य स्थिर राहण्यामध्ये निमित्त मात्रच आहे. स्थिर राहणे हे देखील दोन प्रकारे आहे. कुठले दोन प्रकार हो? आपण जसं धर्मद्रव्यामध्ये बघितलं होतं तसं स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल स्थिती आणि सूक्ष्म स्थिती म्हणलं. तिथं काय बघितलं होतं? स्थूल गमन आणि सूक्ष्म गमन धर्मद्रव्यामध्ये. तसं इथं सांगतात की स्थूल स्थिती आणि सूक्ष्म स्थिती दोन्हीमध्ये पण अधर्मद्रव्य मदत करतं. आता स्थूल स्थिती म्हणजे काय आणि सूक्ष्म स्थिती म्हणजे काय? स्थूल स्थिती म्हणजे पदार्थ चालता चालता थांबला, ही स्थूल स्थिती. म्हणजे जसं दाखवलं तर स्थूल गमन म्हणजे काय?
क्षेत्रापासून क्षेत्रांतरामध्ये जाणं हे स्थूल गमन. तसं ते गमन झाल्यावर थांबणं, ते दिसलं, त्याला म्हणलं स्थूल स्थिती. आणि सूक्ष्म स्थिती म्हणजे जे तुम्हाला पकडीत येत नाही पण तिथं थोडा वेळ तो थांबलाय. जसं सूक्ष्म स्थिती काय सांगितलं, सूक्ष्म गमन काय सांगितलं होतं, अंतरंग जे प्रदेशामध्ये परिस्पंदन चालू आहे आत्मप्रदेशांचं, ते तुम्हाला दिसत नाही पण तरी सुद्धा ते प्रदेश निरंतर चंचल आहेत, त्याच्यामध्ये अस्थिर आहेत. मग त्याच्यामध्ये सुद्धा धर्मद्रव्याचं कार्य आहे असं सांगितलं होतं. मग तसंच इथं सूक्ष्म स्थिती काय सांगितलं, जी तुम्हाला पकडीत येत नाही पण काही क्षणासाठी स्थिर झालेलं आहे. जसं त्यांनी उदाहरण दिलं की गाडी चालवताय किंवा तुम्ही स्वतः चालताय आणि वळण घेणार आहे, काय करता हो तुम्ही, न्यूट्रल करावं लागतं. म्हणजे काही क्षणासाठी तुम्ही स्थिर झाला. समजा युटर्न घ्यायचं आहे तुम्हाला, फुल फोर्सनी गाडी चालली आणि तुम्हाला युटर्न घ्यायचं असेल तर त्या स्पीडनी तुम्ही करू शकत नाही. मग त्यासाठी क्षणभर का असे ना जी काही स्थिरता आली मध्ये, त्याला म्हणलं सूक्ष्म स्थिती. चालताना जेव्हा वळण घेतो तेव्हा वळणावर जे क्षणभर स्थिर राहते त्या सूक्ष्म स्थिती असे म्हणतात. ही सूक्ष्म स्थिती दृष्टीस पडणार नाही पण असतेच, दिसत नसली तरी सुद्धा आहे. तिथं जर स्थिती नसेल तर तुम्ही त्याच स्पीडनी टर्न घ्या बघू, नाही येत. प्रश्न पडला का काय? एक सेकंड म्हणा, सेकंडचा लाखावा भाग म्हणा, तिथं जी स्थिरता आली ना मध्ये, त्याला अधर्मद्रव्य कारण आहे. बर, अधर्मद्रव्य मात्र जीव पुद्गलास जबरदस्तीने थांबवत नाही. जसे वाटसरू वृक्ष जबरदस्तीने थांबवत नाहीत. स्वतंत्रतेने स्वयं थांबणाऱ्यास वृक्ष निमित्त मात्र आहे. तसे स्वतंत्रतेने स्वयं स्थिर राहणाऱ्या जीव पुद्गलांना अधर्मद्रव्य व्यवहारण्याने निमित्त मात्र आहे. निश्चयाने तर जीव पुद्गल स्वतःच्या क्रियावती शक्तीमुळे स्थिर राहते किंवा हलनचलन करते. बरोबर, क्रियावती शक्तीनेच गमन होतं. तसंच सांगितलं स्थिरता सुद्धा त्याच्यामध्ये पण निमित्त क्रियावती शक्ती, उपादान निमित्त नाही. मग जर क्रियावती शक्तीनेच कार्य होतं तर अधर्मद्रव्याची काय गरज? क्रियावती शक्तीनेच गमन होते आणि त्याच्याने स्थिर होतो, तर अधर्मद्रव्याची काय गरज अनिता काकी? जसं पोहायला म्हणजे आपल्याला पण पाणीच नसेल तर कुठं पोहणार? नुसतं क्रियावती शक्ती नाही, तिथं निमित्त पण आहे ना, तो उपादान आहे, तिथं निमित्त पण असायला पाहिजे. काय उदाहरण देते बापरे. पोहायला येते, पाणी नसलं तर कसं पोहणार हो? तसंच झालं की म्हणजे उपादान. बरोबर. म्हणजे ह्या क्रियावती शक्तीचा पण क्षयक्षम असतो का? क्षयक्षम कसं? कारण म्हातारपणी आपल्याला नाही होत, काही रोग झाला नाही होत, म्हणजे आपण जे होतं ना, मग ते शरीराची शक्ती हे निमित्त बाहेर. उपादान तर आहे ना, निरंतर अखंड आहे तुमच्यामध्ये उपादान. त्या उपादानाला काय बाधा नाही आहे. ज्ञान शक्ती कधी नष्ट झाली आहे का हो? बहिरंगात जरी क्षयक्षम कमी जास्त झाला तरी सुद्धा शक्ती तर तशीच आहे, अनादि अनंत जशी आहे तशी, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा काय नाही आहे. मग तसंच क्रियावती शक्ती सुद्धा कुठलाही जीव असू दे, कुठल्याही पर्यायात असू देत, अंतरंग उपादान तर त्याचं पूर्ण आहे. बहिरंगामध्ये व्यक्त होताना किंवा काय बाधा येत असेल, बाहेर निमित्त मिळालं नाही मिळालं, ते व्यक्त दिसेल नसेल, पण शक्ती तर आहेच. अधर्माची याच्यामध्ये उदाहरण देऊ शकतो का आपण? जसं उतारावरती चाललो आणि पायदल मारायची गरज नाही ना, पायदल स्थिरच आहे, आपण पण काही करत नाहीये, पण ती सायकल चालली आहे कारण त्याला तो स्लोप मिळाला ना, असं काही बोलू शकतो. ते कोणाचं उदाहरण झालं? अधर्मद्रव्य. आपण सायकल चालतीये पण आपण म्हणजे आपण त्याला काही मुवमेंट आपली होत नाही, आपण स्थिर आहोत. आपण तिथे काही धर्मद्रव्याचं कार्य ते गमन करतायत ना, तुम्हीच गमन करताय, सायकल गमन करतीये. सायकलवर बसलेल्या जीवाचं पण गमन चाललंय ना. क्षेत्रापासून क्षेत्रांतर. म्हणजे तुम्ही पाय हलवला तर ते पुढे गेला असं नाहीये. गाडीत बसल्यावर कुठं पाय हलवता हो? म्हणजे गमन चालू आहे की असं.
तर अधर्माची काय गरज असं विचारल्यावर उत्तर दिलंय की प्रत्येक कार्यामध्ये उपादान आणि निमित्त व्यवस्था असतेच. स्थितीमध्ये अधर्मद्रव्य निमित्त रूपाने असतेच. आपण ध्यानास बसतो तेव्हा शरीर क्रियावती शक्तीने स्थिर राहिले व त्यास जीवाचे भावही निमित्त रूपाने आहेत असे मानले तर चालेल का? ध्यानाला बसल्यावर तुमचं शरीर स्थिर झालंय आणि तुम्ही ध्यान करताय, तुमचे भाव पण तिथं आहेत कारण. मग असं मानलं तर चालतं का? म्हणजे तुम्ही स्थिर राहण्यासाठी केलेले भाव हे पण निमित्त असतं का असं त्याला म्हणायचंय शंकाकारक. जीवाचे भाव नाहीत. आपण धर्मद्रव्यामध्ये घटवतो ना काकी, असंच. जर इथं वाचते मी, ऐका. वस्तुतः स्थितीमध्ये निमित्त तर अधर्मद्रव्यच आहे. जीवाचे भाव निमित्त मानले तर अधर्मद्रव्याचा लोप केला, पण असे तर घडत नाहीच. म्हणजे तिथे असं लावलं होतं आम्ही की जीवाचे भाव होतील आणि गमन नाहीये हे पण दिसेल, आणि जीवाने भाव केले तरी गमन होत नाही असं पण दिसेल. त्यामुळं भाव हे कारण योग्य कारण नाही. तसं स्थित राहण्यामध्ये पण जीवाचे भाव दिसतील तुम्हाला, काय थांबण्याचे आहेत असं. पण कधी तुम्ही थांबण्याचे भाव केले आणि गमन पण झालेलं दिसेल, त्यामुळं भाव हे थांबायसाठी कारण आहेत असं म्हणता येणार नाही. मी मुंबईस जाणाऱ्या मेहुण्यास आग्रहाने ठेवून घेतले. काय मी पंढरपूरला जाणाऱ्या कीर्तिताईस आग्रहाने ठेवून घेतले व त्याच गाडीला अपघात होऊन सर्व प्रवासी ठार झाले. मग मी थांबवले म्हणूनच तो थांबला ना, त्यामुळेच तो वाचला ना. मग मी थांबवण्यास थोडा तरी निमित्त पडलोच असं म्हणा. कसं नाही. हा, अधर्मद्रव्यच आहे तिथं निमित्त. हा, तर त्यांनी सांगतायत की उपादान व्यवस्था ह्याच्यासाठी समजून घेणं आवश्यक आहे. सांगा मला थांबण्यासाठी अधर्मद्रव्य निमित्त आहे कुठला नाही? उपचरित असद्भूत व्यवहार नाही का? मग कोणी थांब म्हटलं व्यवहारात आपल्याला, आपण थांबलो तर ते पण उपचरित असद्भूतच परद्रव्यच आहे ना ते पण. त्यामुळे जेवढं ते अधर्मद्रव्य पर आहे तेवढंच पर कोणी व्यक्ती म्हणलं तुम्हाला थांब म्हणलं तरी सुद्धा ते उपचरित असद्भूत मध्येच येणार. हा, तसं कोण थांब म्हणलं थांबत नसते. बघणार आहे मी तुम्हाला थांब म्हणून आता. तर मी तिथं निमित्त ठरले नाही तर नाही. तर कार्य होताना जे मुख्य कारण असते त्यास उपादान म्हणतात व जी बहिरंग परिस्थिती आहे त्यास निमित्त म्हणतात. जसे मी पाहुण्यांना थांबवले, मेहुण्याला दिले, मी पाहुण्याला म्हणते, त्याच्यामध्ये उपादान काय हो? पाहुणा थांबला. उपादान काय, निमित्त काय? थांबण्याची उपादान योग्यता. हा, निश्चयाने कार्याचा करता म्हणजे उपादान कोण आहे? पाहुणा, त्याचा जीव. 100% उपादान तोच आहे. आणि आता व्यवहार न्यायाने निमित्त कोण आहे हो? अधर्मद्रव्य सांगणार आहे. तर व्यवहाराने पण आपण जेव्हा सांगतो त्यावेळेस कार्याचा करता उपादान 100% आणि निमित्त 100% असतं. इथं पाहुणा 100% करता आहे निश्चय न्यायाने आणि निमित्त 0% करता असतं कुठल्या पण कार्यामध्ये. दिसतंय का बोर्डवरच? म्हणून निश्चय न्यायाने पाहुणा करता आहे, निमित्त करता नाही. पण व्यवहार न्यायाने सांगतो त्यावेळेस तिथं तो पाहुण्याचा जीव सुद्धा 100% करता आहे त्या कार्याचा. निमित्त सुद्धा 100% आहे. निमित्त 100% व्यवहार न्यायाने शकतो, अधर्मद्रव्य पण घेऊ शकतो आणि हे पण ना, निमित्त जे पण असेल ते कार्यामध्ये सहकारी. काय म्हणताय जयश्री काकी? 0% व्यवहार निश्चय न्यायाने. व्यवहार न्यायाने 100% निमित्त.
येणार की तिथं म्हणून तर म्हणतो ना, कुठलंही कार्य होताना आपल्याला निमित्ताची आवश्यकता असते. हा वाची समवायात कार्य होतं. हा, निश्चयाने कार्याचा करता उपादानच असतं, म्हणून निमित्ताला 0% म्हणलं. म्हणजे जसं घट बनवला तर सांगितलं उदाहरण त्याच्यामध्ये, उपादान काय निमित्त काय. उपादान हे माती आहे, निमित्त रूपाने सगळ्यांना दाखवतो ना, मग तिथे ते करता म्हणले जातील व्यवहाराने. पण निश्चयाने कार्याचा करता उपादानच असतं, निमित्त नसतं. निश्चय नाही आणि व्यवहार नाही आणि कुंभार घेतला नाही. कुंभार सुद्धा तिथं निमित्त घेणार. नाही, पण आता इथं निमित्त मध्ये दोन्ही घेऊ शकतो ना, अधर्मद्रव्य पण घेऊ शकतो येणार की सगळे निमित्त म्हणून जे काही तुम्ही घेऊ शकता ना, ते सगळं घेणार. ते परद्रव्य म्हणा, कोणी परत जीव ज्यांनी थांबवलं ते, किंवा मग ते स्थान त्याचं जिथं थांबलाय तो, ते थांबायसाठी त्याला मदत केलं. आकाशद्रव्य येणार त्याच्यामध्ये. पण असं जे काही निमित्त येणार, किंवा अधर्मद्रव्य पण तिथं ते निमित्त रूपाने कार्यकारी आहे. या कार्यामध्ये असद्भुत व्यवहाराने उपादान मेहुणा 100% आहे व निमित्त अधर्मद्रव्ये 100% आहे. निश्चयने आणि कार्याचा करता उपादान हे पाहुण्याचा जीव, पाहुणं झालंय, पाहुण्याचा जीव 100% आहे आणि निमित्त 0% आहे. हे समजले तर काय फायदा. कर्तृत्वाचा अहंकार सहजच संपून जाईल की मी थांबवलं म्हणून कल्याण झालं. अधर्मद्रव्यच थांबण्यास निमित्त मात्र आहे, पण ते कधी म्हणत नाही मी थांबवलं म्हणून बरं झालं. अधर्मद्रव्यच थांबण्यास निमित्त आहे, मी नाही. तर मी थांबवले हे खोटे भाव सहजच संपले. मी शरीरास थांबवितो किंवा शरीर मला थांबविते ही खोटी मान्यता सहजच नष्ट होते. म्हणून तुम्हाला परभवामध्ये जेव्हा जाताय त्यावेळेस कोण कोणाला थांबवायचं, कोणी थांबवू शकत नाही. परभवामध्ये जात असताना तिथं तर गमन होणारच, आणि गमन मध्ये कोण कारण, धर्मद्रव्य. आणि तिथं जोपर्यंत स्थिती आहे, आयु आहे, तोपर्यंत त्या भवात स्थिर राहण्यासाठी कारण. आता स्थूल घ्या, त्या भवातून दुसऱ्या भवात गमन म्हणजे आता शरीरांतरामध्ये गमन होत असताना तिथं कालद्रव्याचं परिणमन आहे, आणि त्या भवामध्ये स्थिर राहताना सुद्धा परिणमन चालू आहे, तिथं कालद्रव्य आहे. पण आता गमनाच्या अपेक्षेने धर्मद्रव्य मदत करत आहे, आणि स्थिर राहण्याच्या अपेक्षेने तिथं अधर्मद्रव्य सहाय्यक आहे. म्हणून कुठं गमनागमनाचे भाव करणं चुकीचं आहे. म्हणा आता इथं सोडून मला कुठं जायचं नाही, आम्हाचं स्थान सोडून. काय जय श्रीमा. कुठं मला परभवात जायचे सुद्धा भाव नको. देवगतीला जायचंय, त्या सिद्ध क्षेत्राला, त्या विदेह क्षेत्राला जायचंय, श्रीमंत भगवंतांचं दर्शन करायचंय. कुठं पळापळीचे भाव म्हणजे विकल्प आहेत, व्यग्रता आहे, तिथं आकुलताच होणार. बरोबर. जाणणे, म्हणूनच म्हणलं ना, हा स्वाध्याय आहे. जाणणे रूप राहणं हा स्वाध्याय, हेच विनय, हेच प्रायश्चित्त आहे, हे तप आहे खरं. मग जाणणे रूप राहत नाही, म्हणूनच आपल्याकडनं तप घडत नाही. खरं तप तेव्हाच होतं जेव्हा स्थिर जाणणे रूपाने राहतो, ज्ञाता राहतो. आणि सगळ्यात मोठं तप करतायत म्हणून सिद्ध भगवान. करतायत म्हणजे काय, चालू आहे बस, सहज परिणती आहे ती. मग तसं सहज परिणती आपण न करता सगळं अवघड करायला जातोय ना, म्हणून ते जास्त मोठं तप वाटतंय आपल्याला. उपवास करायचंय, अवमोदर्य करायचंय, हे सगळे तप वाटतात. पण स्थिर जाणत राहायचंय हे तपच वाटत नाही. म्हणून हे तप करा, तर बाकीचं काय करायची आवश्यकता पडणार नाही. जाणार. ओम. हा मी स्थिर स्वभावी जीव आहे. पहा माझ्यामध्ये अस्थिरता नाहीच. अधर्मद्रव्याचे कार्य करणारा मी नाहीच. अधर्मद्रव्याला देखील मी जाणणाराच आहे.
अधर्मद्रव्य माझ्यापासून सर्वथा भिन्नच आहे. अधर्मद्रव्याप्रमाणे मी सुद्धा अखंड आहे, असंख्यात प्रदेशी आहे. माझ्याप्रमाणे अधर्मद्रव्य सुद्धा अमूर्तिक आहे, अस्पर्श स्वरूप आहे. मी चेतन आत्मा आहे. अधर्मद्रव्य जड आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्, निराकार स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम. विसर.